नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खरं तर काल मुंबई पोलीस भरती संदर्भातलं एक पत्रक आलं आणि ते पत्रक सगळ्या ग्रुपवरती फिरलं, सर्वत्र फिरलं आणि त्या पत्रकाकडे पाहून तुम्ही पाहत असाल स्क्रीनवरती. तर ते पत्रक सर्वांनी पाठवलं. मला खरं तर मी त्याच्यावरती व्हिडिओ बरेच जण म्हणले टाका टाका सर्च, कारण ते प्रश्न आलं होतं सर्व, म्हणून मी त्याच्यावरती व्हिडिओ टाकला नाही. मात्र तुमच्या आजचे जे मेसेज पाहिले त्याच्यावरून वाटलं का एक व्हिडिओ नवे परंतु शॉर्टच्या माध्यमातून थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे का हे पत्रक खरं आहे का, मग ते खोटं पत्रक आहे का? त्या ठिकाणी डायरेक्ट नितीन पवार पोलीस उपायुक्त त्यांची साईन आहे, त्या ठिकाणी सगळं प्रॉपर आहे, डिजिटल साईन वगैरे सगळं ते खरं पत्रक आहे. आलं लक्षामध्ये. आता त्या ठिकाणी काही चौकशी केली असं ग्राउंड वगैरे ह्या गोष्टी अजून चालू आहे, अजून काही प्रॉपरली तक्रार झालेलं नाही. मात्र आज तारीख आहे मित्रांनो, 29 तारीख आहे आज. आलं लक्षामध्ये. 29 तारीख आहे, अजून 29 ते 9 10 11 15 जवळ 12 13 15 दिवस आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, जे 7 फेब्रुवारीच्या निवडणुका होत्या, 9 फेब्रुवारीला मतमोजणी निकाले, जे 7 फेब्रुवारीला संपतात तिथे 9 फेब्रुवारीला गेलेले. आता आलं लक्षामध्ये. अजूनही 5-10 दिवसात जर काही शेड्यूल मध्ये बदल झाला तर सांगता येत नाही. त्यानंतर तुम्हाला ही पण गोष्ट माहिती आहे का बाबा, नो आतापर्यंत कधीच ग्राउंडच्या तारखांचं शेड्यूल आलं किंवा याचं परिपत्रक आलं, त्या प्रस्तावित तारखा असतात त्याच वेळेला होतं असं नाही. मग जर आता 11 तारखेला सगळ्या महाराष्ट्राचं ग्राउंड चालू होते किंवा मुंबईचं सुद्धा 11 तारखेला होतं, तर तुम्हाला जे प्रवेश पत्र किंवा जे हॉल तिकीट आहे तुम्हाला, हे 5 किंवा 7 तारखेला तुम्हाला हॉल तिकीट यायला पाहिजे. इव्हन 7 तारखेच्या आसपास तुम्हाला ते प्रवेश पत्र किंवा हॉल तिकीट काय ते यायला पाहिजे. आलं लक्षामध्ये. आता ग्राउंड ही जी बातमी, ही बातमी खरी आहे. जे पोलीस बंदोबस्त मिळवला वगैरे ते मैदानी चाचणीसाठी किती मला वाटतं काहीतरी 11-2 पासून चालू 5,000 महिला उमेदवारांना बोलवून देणं वगैरे ते सगळं खरं आहे. त्याच्यात काय, कारण ते पत्रक आहे, प्रॉपर पत्रक आहे, सायनीची पत्रक आहे, साहेबांच्या सायनीची पत्रक आहे. फक्त माझा विषय काय, मला काय सांगायचंय का, जे पत्रक आले आपण आतापर्यंत एवढे वेळ वेळ दिलाय, आतापर्यंत आपण एवढा वेळ थांबलोय, काय होणार आहे 5-10 दिवस मागं पुढं. हा मी एक सांगतो, 11ला मी 11ला सगळ्यांचे काय चालू होणार नाही. त्याच्यात थोडाफार बदल होणार आहे, मागं पुढं काहीतरी होणारच आहे. आजपर्यंत तुम्ही पाहिलेले पाठीमागची भरती पाहताय, सगळा अनुभव पाहता, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगत झालेलो आहे. त्या सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवा, सगळ्याच गोष्टींना ते प्रॉपरली जेवढं आहे तेवढं काही येत म्हणजे तेवढा टायमाला असेल तेवढं नसतं. आलं लक्षामध्ये. थोडंफार मागं पुढं बदल होतोच काहींचं. आता मुंबईचं 11ला सांगितलंय, 11 तर खूप अवघड आहे 11ला मुंबईचं होणं, कारण का अजून तेवढं मैदानात तयार करणं आहे त्या गोष्टी. पण पाहू ते किती वेळात होते काय वगैरे. पण सर्वांना एक विनंती असेल का, आतापर्यंत एवढी वाट पाहिली, जाहिरात येत नाही त्याची वाट पाहिली, फॉर्म भरायला कधी सुरू त्याची वाट पाहिली, डेट संपायची वाट पाहिली, परत डेट वाढायची वाट पाहिली, परत वाढलेल्या डेटची संपायची वाट पाहिली. आता हे सगळं झाले 5-10 दिवस थोडंफार मागं पुढे होईल का, लगेच सर 11लाच होणार आहे, 11लाच होणार आहे, लय लोड घेऊ नका, ग्राउंड करत राहा, अभ्यास करत राहा. आणि लक्षामध्ये हुशार विद्यार्थी हे फक्त ग्राउंड आणि अभ्यासावरती फोकस करतात. ते 11ला होणार आहेत, 11 मार्चला. आलं लक्षामध्ये. त्यांना माहिती आहे आपल्याला जिंकायचं. ओके ठीक आहे, चालतंय मित्रांनो. असेच नवनवीन अपडेट मी तुम्हाला वेळच्या वेळ देत राहीन, काळजी करू नका. ओके ठीक आहे. मात्र हे जे पत्रक आले, हे पत्रक खरं आहे. मुंबईचे पण ग्राउंड लवकरच सुरू होतील आणि सर्व ग्राउंड सुरू होतील. सर्वांना मैदानी चाचणीसाठी आपल्या हार्दिक जोडले नाही.